हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं वैशाली लाईव्ह अँड किचनमध्ये. तर इथे सकाळचे 8 वाजलेले आहे आणि हे प्रेसचे कपडे रात्रीच आणून ठेवलेले होते, पण ते पिशवी बघितली ना, खालून पूर्ण माती माती होती. त्याला म्हटलं ती धुवायला टाकली, कारण ते प्रेसच्या दुकानामध्ये काय कुणास ठाऊक खाली वगैरे ठेवली असेल, पूर्ण खराब झालेली दिसली. मग ते कपडे सर्व कपाटामध्ये ठेवून दिले. आणि हा व्हिडिओ 2 ते 3 दिवसा मिळून आहे. छोट्या छोट्या अगदी क्लिप्स घेतल्या आणि थोडं कामामुळे व्हिडिओ व्यवस्थित शूट करणं होतच नाही. त्यानंतर इथे दुपारचं जेवण, तर इथे पिठलं गेलेलं आहे. एकीकडे भात आणि ही तांदळाची भाजी, ज्याला की चवळीची भाजी म्हणतात आमच्याकडे, तर ती करायची होती. आता हिरव्या मिरच्या नव्हत्या, तर लाल सुक्या मिरच्याच वापरल्या आहे मी त्यामध्ये. त्यानंतर एकीकडे चपात्या केलेल्या आहे. चपात्या काही जास्त केलेल्या नाही, रात्रीची कणिक होती 4 ते 5 चपात्याची, तेवढ्याच केल्या. आणि आता वाजलेले आहे 2. आता या आठवड्यामध्ये तर असाच वेळ होत आहे, कारण बराच वेळ होतो आणि मग इकडे स्वयंपाकाला पण वेळ होतो. सकाळचे कामे आटपून घेते आणि मग काही कामं असले की बाहेर जायचं असते, त्यानंतर आल्यानंतर स्वयंपाक. तर इथे सगळा स्वयंपाक वगैरे आटोपला आणि आज जायचं होतं डीमार्टला. थोडे कडधान्य आणायचे होते, बऱ्याच दिवसाचे कडधान्य संपले, तर म्हटलं ते पण घेऊन येते. आणि उन्हाचं जाणं तर होत नाही, संध्याकाळी 4ला किंवा 5ला जाईल. आणि आज सोबत नळं पण येतात, पण नळं यायच्या आधी मला जायचं आहे. त्यानंतर इकडे चपात्या वगैरे झालेल्या आहे. आता हे क्लीन करायचं होतं, तर ते सगळं क्लीन करून घेते, त्यानंतरच जेवण. आणि आता बघा, हा किराणा आणलेला आहे. आता भांडे वगैरे घासायचे होते संध्याकाळचे, तर म्हटलं त्याआधी ही रूम झाडायच्या आधी सगळं सामान काढून घेऊया. आणि हे तांदूळ आणले आणि थोडे कडधान्य. तर तांदूळ घ्यायला गेली, तर तिथे एक लेडीज होती. म्हणजे कधी कधी येतो असा अनुभव, आणि फर्स्ट टाईम आला यावेळेस. तर थोडी वयस्करच होती. तिची मोठी ट्रॉली होती, त्यामध्ये सामान होतं. आता ती ट्रॉली तिची साईडला पण राहू शकत होती. तिने अगदी जिथे आपण तांदूळ घेतो ना, त्या बॉक्सला चिकटून ठेवली. आणि 2 बॉक्समध्ये सेम क्वालिटीचे सेम रेटचे तांदूळ होते. ती दुसऱ्या याच्यातलं घेऊ शकत होती का, मी एका याच्यातलं मी घेत होती, एका याच्यातलं तिलाही घेता येत होतं. आणि मी ज्या साईडनं घेत होती तिथेच उभी होती. आणि तिचं म्हणणं होतं की तुम्ही तिकडे सरका, मला घ्यायचं आहे. मग तिला बोलली की तुम्ही ज्या साईडनं आहे तिथे उभ्या राहा आणि घ्या, ट्रॉली पुढे घ्या. नाही, माझी ट्रॉली मी पुढे नाही ठेवू शकत. आणि हातवाऱ्याने करायची की तिकडे सरका तिकडे सरका. म्हटलं नाही, मला घेऊ द्या, नंतरच तुम्ही थांबा. थांबत असाल तर ठीक, नाही तर म्हटलं माझी घेतल्याशिवाय मी आता होत नाही. ती नंतर आली, मी आधीच घेत होती, नंतर तिने घेतली. ती जास्तच नाही, 1 किलो घ्यायची असेल तिला. तर असतात काही काही असे. त्यानंतर हे कडधान्य आहे. आणि यावेळेस जी मिक्स डाळ आहे ना, ती खूपच महाग मिळाली. दरवेळेस मला ती 110 रुपये किलो पडायची, आता 140 पडलेली आहे. तर आणि ती तिथेच मिळते. आणि बाहेर एक दुकान असतं, तिथं पण मिळते, पण तिथली डाळ खूप खळे असतात, त्याच्यामुळे मग मी इथूनच आणत असते. तर सर्व हे कडधान्य वगैरे ठेवले. आणि आणायला गेलं तर थोडंफार सामान वाढतं. तर त्यानंतर ड्रायफ्रूट्स पण आणलेले होते, सोबतच पास्ता. यावेळेस फर्स्ट टाईम मी पास्ता आणलेला आहे. आता गव्हाचा आहे म्हणून तो घेतलेला, आणि एकच पॅकेट घेतलं. म्हटलं कसा आहे कसा नाही, नाही खाल्ला मुलीने तर वाया जाईल. त्यानंतर सगळा किराणा वगैरे ठेवून दिला. आणि ही पिशवी धुतलेली मला कपाटात ठेवायची आहे, इकडे हातातच घेऊन आली. तर म्हटलं ती ठेवते, नंतर आधी झाडून घेते रूम. तर रूम झाडायला घेतली. आणि हा जो ड्रेस आहे ना, हा मी मिशोवरून मागवलेला होता, आता 2 वर्ष झाले. पण हा कॉटन नाही आणि रेयॉन पण नाही, कापड थोडा वेगळाच आहे. म्हणजे असा गरम येतो. उन्हाळ्याचा आपण नाही घालू शकत, हिवाळ्याचा ठीक आहे. आता खूप दिवस झाले, याला 2 वर्ष झालेले आहे. म्हटलं आता हा म्हणजे डेली यूजसाठी वापरायचा. सहसा तर खूप कमी घालते मी हा ड्रेस, मलाही फारसा आवडलेला नाही. आणि होतं कधी असं, आपण फोटोमध्ये बघतो खूप छान दिसतं, जेव्हा आणतो ना थोडा वेगळीच क्वालिटी असते. क्वालिटी म्हणजे थोडी हेच वाटली मला, कापड नाही आवडला त्याचा, पण ठीक आहे, असो, डेलीसाठी ठीक आहे. त्यानंतर इथे भांडे वगैरे घासले, आता नळं येणार होते. आणि नंतर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ. तर इथे सकाळचे 6 वाजले, बाहेरचं झाडून घेतलं आणि म्हटलं चला आता पाणी शिंपून घेऊया, त्यानंतर बाकीची कामे. आणि सकाळी खरं सांगते ना, हे कूलर लावलं तेव्हापासून इतका हातपाय दुखण्याचा त्रास वाढला, म्हणजे कूलरच्या हवेमुळे की काय, जास्त सूटच होत नाही. तर सकाळी एकदम असं इच्छाच होत नाही काम करायची. थोडा वेळ योगा वगैरे करते, त्यानंतरच कामी लागते. तर इथे पाणी वगैरे शिंपून घेतलं. त्यानंतर आता ही रूम आवरायची होती, म्हटलं चला ही झाडून घेऊया. आणि आता वाजलेले आहे 7. मुलगी गेली प्रॅक्टिसला, तर ती यायची आहे. आणि सकाळी झाली तरी म्हणजे असं गरमच होतं, असं वाटतं की कुठं बसू आणि कुठं नाही, गरम वाटतं. दारं खिडक्या सर्व ओपन केले. आणि बाहेर थोडं गार वाटते, पण एकदम पुढे जाऊन बसू शकत नाही. पुढे जर गेला ना, तर आजूबाजूचं म्हणजे रस्ता जाणार येणार असतात, ते चांगलं वाटत नाही. इकडे मग आपलं कामामध्ये इतका वेळ जातो. त्यानंतर इथे छोटीशी रांगोळी काढायला घेतली आणि थोडा वेळ 5 मिनटं इथेच दारापुढे बसली मी, थोडं थंड वाटलं.
त्यानंतर रांगोळी वगैरे काढून घेतली. नंतर करायचा होता चहा. तर ही रांगोळी आता काही जास्त मोठी काढणार नाही, अगदी छोटीशी शॉर्टकटमध्ये, कारण कलर पण बऱ्यापैकी संपत आलेले आहे. म्हटलं जाऊ द्या, अगदी छोटीच काढते. एखाद्या दिवशी कंटाळा येतो मग काढायचा. त्यानंतर इथे चहा करायला घेतला आणि आता ते जिरं आणलेलं होतं काल, ते काढायचं होतं डब्यामध्ये. आणि सकाळीच मला हे लक्षात येतं, नंतर कामाच्या टायमात लक्षात येत नाही. म्हणून मग आता सकाळी जो वेळ असला ना, तर मग कुठे काय ठेवायचं ते सगळं ठेवून देते. तर इथे चहा वगैरे ठेवला आणि आता ते जिरं डीमार्टमधून मला ते आणलेलं आहे ना, तर असं वाटते की थोडं जरा जास्तच झालं. मोठं पॅकेट आणलं मी, मला छोटं घ्यायचं होतं, कारण घरी डब्यामध्ये बऱ्याच दिवसाचं एक पॅकेट होतं, माझ्याच लक्षात नाही. आणि ते ज्याच्यामध्ये तुरीची डाळ ठेवली त्या खाली होतं ते, त्यामुळे लक्षातच आलं नाही. चला मग इथे सेंड करते. बाय बाय.